ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मरणाचा शास्त्र भाग आहे इब्री लोकासपत्र अध्याय 13 आणि वचन 8. यामध्ये असे म्हटले आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे. हे वचन येशूच्या अपरिवर्तनीय स्वभावाची एक खोल आठवण करून देते, जे विश्वासणाऱ्यांना सांत्वन, आश्वासन आणि शक्ती देते. सतत बदलणाऱ्या जगात जिथे जीवन अनिश्चितता, वेदना आणि आव्हानांनी भरलेले आहे, हे वचन आपल्याला या सत्यात बळकट करते की येशू स्थिर, विश्वासू आणि चिरंतन राहतो. त्यातली पहिली गोष्ट आपण पाहूया. येशू ख्रिस्त कालही सारखाच आहे. जेव्हा आपण येशूला काल मानतो तेव्हा आपण भूतकाळाकडे पाहतो. येशूचे चारित्र्य आणि स्वभाव नेहमीच सारखाच राहिला आहे. काळाच्या सुरुवातीपासून तो विश्वाचा निर्माता, देवाचा शाश्वत पुत्र आहे. जुन्या करारात देवाने मसीहाच्या आगमनाकडे लक्ष वेधणारी वचने आणि करार केले आणि येशूने त्यातील प्रत्येक पूर्ण केला. त्याचे स्वरूप तेव्हाही स्पष्ट होते, कारण त्याने स्वतःला प्रकार, सावल्या आणि भविष्याद्वारे प्रगट केले. येशू भूतकाळातही सारखाच आहे. तो नेहमीच प्रेमळ, दयाळू आणि विश्वासू राहिला आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो, गरीब, आजारी आणि भग्न हृदयाच्या लोकांबद्दल येशूची करुणा त्याच्या संपूर्ण सेवेत स्पष्ट होती आणि हे बदलले नाही. त्याने गरजूंना दया दाखवली आणि आजही आहे. दुसरा पॉईंट आपण पाहूया. येशू ख्रिस्त आजही तोच आहे. आज हा वाक्यांश आपल्याला वर्तमानात घेऊन जातो. सध्या आपण जीवनातील आव्हाने आणि आनंदामधून चालत असताना येशू आपल्यासोबत उपस्थित आहे. त्याचे प्रेम, शक्ती आणि कृपा आज आपल्या जीवनात कार्यरत आहेत. जसे तो पृथ्वीवर असताना कार्यरत होता, आपण आपल्या दैनंदिन संघर्षात आणि आनंदात त्याच्या जवळ जाऊ शकतो, हे जाणून की तो उपस्थित आहे, अपरिवर्तनीय आहे आणि आपल्याला मदत करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्याची करुणा आणि आपल्यासाठीची काळजी परिस्थिती किंवा आपल्या मूल्यावर अवलंबून नाही, तर त्याच्या अपरिवर्तनीय प्रेमावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ आपण पाहतो की जेव्हा आपण वैयक्तिक संघर्ष, आजारपण, नुकसान किंवा अनिश्चिततेचा सामना करतो, तेव्हा आपल्याला या सत्यात सांत्वन मिळू शकते की येशू आपल्यासोबत आहे, आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा आपल्याला तो कधीही त्यागणार नाही. त्याचे वचन आज देखील दृढ असे आहे. आणि तिसरा पॉईंट आपण पाहूया की येशू ख्रिस्त सदैव सारखाच आहे. भविष्याकडे पाहताना येशू सदैव सारखाच आहे. हे सत्य त्याच्या शाश्वत स्वभावाशी बोलते. येशू अल्फा आणि ओमेगा आहे, सुरुवात आणि शेवट आहे. प्रकटीकरण 22 वचन 13 यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचा अपरिवर्तनीय स्वभाव काळापुरता मर्यादित नाही, तो अनंत काळापर्यंत पसरलेला आहे. हे आपल्याला आशा देते, हे जाणून की काल आणि आज आपल्यासोबत असलेला तोच येशू आपल्यासोबत कायम राहील. आपण त्याच्यासोबत आपल्या शाश्वत भविष्यामध्ये विश्वास ठेवू शकतो, हे जाणून की आपल्या जीवनासाठी त्याने दिलेली वचने सुरक्षित आहेत. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की जीवनाच्या अनिश्चिततेचा सामना करताना आपण विश्वास ठेवू शकतो की ख्रिस्तावरील आपली शाश्वत आशा सुरक्षित आहे. तो सदैव सारखाच आहे. त्याने स्वर्गात आपल्यासोबत आपले स्थान हमी दिले आणि हे काहीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्या सुसंगतेत शांती मिळवा. दररोज बदलणाऱ्या जगात लक्षात ठेवा की येशू हा कधीही हलणार नाही असा खडक आहे. शंका, गोंधळ किंवा भीतीच्या काळात त्याच्या अपरिवर्तनीय स्वभावाकडे झुकून जा. तो सारखाच आहे. आज त्याच्या उपस्थितीत विश्रांती घ्या. येशू इतिहासापासून दूरचा व्यक्तिमत्व नाही, तो सध्या तुमच्या सोबत आहे. तुमच्या संघर्षाची त्याला पूर्ण जाणीव आहे आणि तो सांत्वन आणि मदत करण्यास तयार आहे. या वस्तुस्थितीमुळे सांत्वन मिळवा. त्याच्या शाश्वत अभिवचनावर आशा ठेवा. येशू सदैव सारखाच आहे, हे जाणून तुम्ही या खात्रीने विश्रांती घेऊ शकता की तुमचे भविष्य त्याच्यामध्ये सुरक्षित आहे. पृथ्वीवर चालणारा, आपल्या पापासाठी मरण पावला आणि पुन्हा उठला तोच येशू तुमचे अनंत काळात स्वागत करेल. आणि इब्री लोकासपत्र अध्याय 13 आणि वचन 8 ही एक शक्तिशाली आठवण करून देते की येशूमध्ये आपला एक न बदलणारा, तारणारा, आपण भूतकाळ, वर्तमान
किंवा भविष्य काळाकडे पाहिले तर आपल्याला आढळते की येशू सारखाच आहे. त्याचे प्रेम, शक्ती, कृपा आणि विश्वासूपणा स्थिर राहतो. अशा जगात जिथे काहीही निश्चित वाटत नाही, येशू ख्रिस्त काल, आज आणि सदैव सारखाच आहे. या अढळ सत्यात आपल्याला विश्रांती आणि खात्री मिळू शकते. तो आपल्यासोबत आहे आणि तो कधीही बदलणार नाही. या विश्वासानं आपण जगूया. देवबाप ह्या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण ह्या वचनासाठी प्रार्थना करू. प्रिय येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. खरंच तुझे आभार मानतो. तू काल, आज आणि उद्या सर्व काळ एक असा परमेश्वर आहे. तू कधीही बदलत नाही आणि बदलणार नाही. देवबापा, या वचनाच्याद्वारे आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.